आजचा ब्लॉग लय इंटरेस्टिंग आहे कारण आज आम्ही चाललोय जंडेश्वरला आणि आज आपल्या बरोबर दाजी पण होता. तिथे गेल्यावर आपल्याला या कामानीतून आज जायचे होते पण त्या अगोदर आपण घंटा वाजवली व डोंगर चढायला सुरुवात केली. आताशी आम्ही अर्ध्या पण पायऱ्या चढल्या नव्हत्या आणि त्यात दाजीला दम लागला. मग 1-2 मिनिटं तिथंच बसलो. नंतर न थोड्या वर आल्यावर आपल्याला इथे छोटेसे तळे बघायला मिळते. इथल्या झाडाचा असला भारी व्ह्यू आहे ना, हा तुम्ही बघू शकता. आता एकदाच काय आम्ही वर मंदिरापाशी पोहोचलो, तिथे आम्हाला घंटा दिसली. मग घंटा वाजवून आम्ही मंदिरात गेलो. मंदिरातला व्ह्यू काय अशा प्रकारे होता आणि आत खूप शांतता व सुंदर वातावरण होतं. आत गेल्यावर पहिल्यांदा आपण बजरंगबलींचा आशीर्वाद घेतला आणि आपल्याला प्रसाद पण भेटला. प्रसाद खाऊन आपण मागच्या बाजूला आलो. मागच्या बाजूला श्रीरामांचे मंदिर आहे. इथले दर्शन घेऊन आपण चाललो आहे श्री समर्थ रामदास स्वामी गुफेकडे. मागे जाताना आपल्याला अशी जुनी घरे बघायला मिळतात. तिथं चुन्याचा गाणा व गोल दगडी होती. म्हणलं ह्यातला एक दगड मी पण उचलतो, पण मला काय दगड उचललाच नाही. मग दाजी म्हणला सरक बाजूला, मी आता हा गोळा उचलतो. दाजीने एका मिनिटात गोळा उचलला आणि खांद्याच्या मागे टाकला. तर आता आम्ही चाललोय समर्थ रामदास स्वामी यांच्या गुफेकडे. इथे अशा प्रकारे गुफा आहे, ही तुम्ही बघू शकता. इथल्या जागेचे मी काही शॉर्ट्स घेतले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडल्यास तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.